हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता ना माझं बऱ्यापैकी कामं वगैरे आवरलेले आहेत. मी 2 ब्लाऊज स्टिच करून दिले. आता मला अजून 2 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत, कारण मी काल पण तेच व्हिडिओमध्ये दाखवतं, आज पण तेच दाखवते. सो सॉरी त्यासाठी. बट मी जे काम करते मला ते तुमच्याशी शेअर करायला खूप जास्त आवडतं. तर बघा, आता हे 2 ब्लाऊज मी स्टिच करायला घेतले. त्याचा मापाचा ब्लाऊज नाही आहे म्हणून हे असे ब्लाऊजचे माप वगैरे लिहून ठेवते मी. आणि मग आता एवढं सगळं आवरायचं आहे. बाकी 2 ब्लाऊज तर मी जवळ दिलेले आहेत. आत्ता पण दुपारची वेळ झाली, 3 वाजत आलेले आहेत. आणि आज होता मंगळवारचा बाजार आमच्या इथं. सो त्याचंसुद्धा सामान आणून ठेवले, म्हणजे आत्ताच त्यांनी भाजीपाला आणून ठेवला आहे. तर हे पण मला काढून ठेवायचं आहे. तर आता मी तेच काढून ठेवते. काय काय आणले भाजीला ते पण बघते, कारण आत्ता ना भाज्या खूप छान आणि मस्त ताज्या ताज्या आहेत त्यात. कारण त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे भाज्यांमध्ये. फक्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय होतं की खूप चांगल्या अशा भाज्या हिरव्यागार भेटत नाहीत. आणि भाजीपालासुद्धा खूप जास्त महाग होतो. आत्तासुद्धा तसा आहे बरं का, महाग बराचसा पाऊस होता त्यासाठी. पण आता बऱ्यापैकी थोडा स्वस्त व्हायला लागला आहे. आणि आता हे नवीन कांदे यायला लागलेत. तर पहिले होते जुने घरचे काही कांदे, माझी बहिणीच्या इकडून आलेले. तर ते बरेचसे संपले. आता हे त्यांनी नवीन कांदे आणलेत. आणि हे बटाटे येतं, याच्यामध्ये मस्त भेंडी आणि हिरवी मिरची येतं, काकडी आणि वांगे. तर वांग्याचं भरीत मस्त करायचं बेत उद्या चालला आहे. तर मग म्हटलं वांग्याचं भरीत ते करण्यासाठी वांगे घेऊन या. मस्त फुलवर आहे. आणि ही कांद्याची पात तरी खूपच छान आहे, मस्त हिरवीगार. आणि ही खूप आवडते मला कांद्याची पात पण. आणि तुम्हाला ना ह्याच्यामध्ये पण दाखवते काय आहे. तर आता हे भाजीपाला हे काही दाखवायचं काम नाही आहे, पण तरीसुद्धा दाखवते. नाही ना, सगळ्यांच्या इथंच भाजीपाला येतो तर मग सगळ्यांनाच माहिती असते. पण कसा आहे आजचा भाजीपाला ते दाखवते. वाव, आताची ना मेथीची भाजी खूप मस्त आहे बघा, किती छान अशी मेथीची भाजी. आणि आता मेथीच्या भाजीचं सीझन बऱ्यापैकी झालं आहे सुरू. आणि खूप छान आणि तितकी ताजी ताजी मस्त अशी कवळी कवळी मेथीची भाजी आणलेली आहे. खास करून सोनूला ते मुलांना मेथीची भाजी खूप आवडते, खातात मग. आणि इथं बघा, ही कोथिंबीरसुद्धा इतकी छान आहे, मस्त हिरवीगार. आणि इतकं तेज आहे ना कोथिंबीरवर बघा. तर खूपच मस्त कोथिंबीरसुद्धा आहे. तर एवढा भाजीपाला आणला आहे त्यांनी. अजून आमचं अन्न होतं आणि खायला पण आणलं होतं ना, तर त्याचंसुद्धा बऱ्यापैकी आता हे ठेवते. काही काढून ठेवायची गरज नाही, फक्त भाजी आणि कोथिंबीर हे मी संध्याकाळी निसून ठेवते, निवडून वगैरे ठेवून देते, जेणेकरून मला 8 दिवस कोथिंबीर पुरेशी होते. आणि 2-3 भाज्याला वस्तू आहेत ना, त्या 7-8 दिवसामध्ये संपतात. काही कडधान्य, काही डाळी वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून थोडंसं हे ते करून मला ते पुरतं बऱ्यापैकी. आणि त्यातलंही काही संपलं आणि काही खरं ताजी भाजी खाऊ वाटली तर दारामध्ये सुद्धा भाजी येते आमच्या विकायला. आणि आम्ही येता जाता घेऊन पण येतात, ते घेऊन पण येतात बाहेरून बाजारातून. तर इकडं माझं हे सगळा पसारा आता एक दिवस आवरायला काढायचे, कारण मागं ना 8-10 दिवस हे रोडचं काम चालू होतं ना, तर इतकी धूळ आलेली ना घरामध्ये. सो आता मला 2-3 दिवस चांगलं आवरायचे. पण आता लग्नाचं सीझन असल्यामुळं 10-12 दिवस तरी चांगले कंटिन्यू ब्लाऊज आहेत. तर तेवढे कंटिन्यूचे ब्लाऊजचे थोडंसं कमी झाला ना लोड, तर मग 2 दिवस काढेल आणि घरातलं आवरून घेईल. आणि त्यातली त्यात मला गावाकडं पण जायचं आहे, कारण आमच्या पण नात्यामधलंच एक लग्न आहे, माझ्या आत्याच्या नातीचं, म्हणजे माझ्या मेव्हण्याच्या मुलीचं. तर मग ते पण लग्नाला आम्हाला जायचं आहे गावाकडं. तर 2-3 दिवस मग गावाकडं जाते. त्यासाठी मग मला हे माझं शिवायचं जे काही काम आहे ना ब्लाऊजचं, ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि मग बाकीचे आपले कामालासाठी मग थोडासा वेळ मिळेल, तर मग करूयात. तर चला, आता हे सगळं आवरून ठेवते. त्यानंतर सगळं काही आवरून ठेवलं आणि मग बसले परत शिवायला. आणि आता शिवता मला 7 वाजले आणि माझे 4 पण ब्लाऊज कंप्लीट झाले. 3 वाजता घेतलेले 7 वाजेपर्यंत माझे 4 ब्लाऊज कंप्लीट झाले. आणि हा वर्कचा ब्लाऊज होता, त्याला खूप सारा वेळ लागला. 3 ब्लाऊज इझिली झाले माझे लवकर. पण हे वर्क ब्लाऊज असेल ना तर खूप जास्त वेळ लागतो. आणि वर्क ब्लाऊज शिवताना सुद्धा खूप असा लक्षपूर्वक आणि म्हणजे व्यवस्थित हळूहळू शिवावं लागतं. कारण ह्याला ना बाहीलासुद्धा पूर्ण वर्क आलेलं होतं आणि ते फिटिंगमध्ये सुद्धा वर्क गेलं होतं. त्यासाठी फिटिंगसुद्धा टाकताना अगदी सिंपल व्यवस्थित अशी हळूहळू टाकावी लागते.
नाहीतर मग सुई पण तुटते आणि मशीनही खराब होते. हे साध्या सिंपल ब्लाऊजला तर जास्त वेळ नाही लागला, पण वर्कच्या ब्लाऊजला खरंच खूप जास्त वेळ लागला. कसं आहे, ज्यांना लेडीज टेलर आहेत ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की टेलर लोकांना की वर्कचे ब्लाऊज, वर्कचे ड्रेस जे काही असेल ते शिवायला किती वेळ लागतो आणि किती त्रास पण होतो. पण हे कस्टमरला नाही समजत आणि कस्टमर म्हणतात की वर्कचे ब्लाऊजचे काय जास्त घेतले असं विचारत असतात. तर मग हे जो व्हिडिओ त्यांनी पाहिला असं समजून जाईल त्यांना, आशा करते तसं. तर हा वर्कचा ब्लाऊज फायनली रेडी झालेला होता. तर सगळे ब्लाऊज रेडी झालते आणि त्यांना पाठवलं होतं ब्लाऊज द्यायला, कारण ते ब्लाऊज सकाळी हुक लावून ते कस्टमरला द्यायचे होते. तर मग ते देऊन टाकले मी पटकन हुक लावण्यासाठी आणि म्हटलं चला आता संध्याकाळचं न भाजी वगैरे निसून ठेवावी. बाकीचे सगळं तर फ्रीजमध्ये काढून ठेवले होते मी फळभाज्या. आता हे पालेभाज्या जे काय आहेत ना, त्या म्हटलं निसून ठेवाव्यात, जेणेकरून कसं होतं की सकाळच्या डब्याला पटकन चिरली भाजी की होऊन जातं. तर मग मेथीची भाजी निसून झाली होती. आता कांद्याची पातसुद्धा मी वेगळी व्यवस्थित करून ठेवत होते, कारण कांदे त्यालाच ठेवले तर कांद्यामध्ये थोडंफार पाणी, माती वगैरे असतं. तर मग काय होतं, ते फ्रीजमध्ये खराब होतं जास्त लवकर. तर व्यवस्थित निसून ठेवलं ना तर मग जास्त दिवसही टिकतं आणि करायलाही पटकन होऊन जातं. आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि आज होते नागदिवे. तर नागदिवे मी तर करून उकळ्यात टाकले होते दुसऱ्या गॅसवरती छोट्या, आणि एका गॅसवरती कढईमध्ये ना वरण फळं म्हणजेच चिकुल्या पण करणार होते. आता फळं करण्यासाठी ना हाताने त्याला गोल गोल करायला खूप वेळ जातो आता मुलं पण झोपतीलच म्हटलं, कसं जास्त वेळ झालेला आहे. तर मग आता पटकन चपाती लाटून त्याला चिकुल्याच करून घ्याव्या, पटापट कट होऊन पटकन शिजतील पण. वरण तर मी अशी गाळ शिजून वगैरे घेतली होती मस्त कुकरमध्ये. तर कुकर बाजूला गार होण्यासाठी ठेवलाच होता आणि म्हटलं चिकुल्या आपल्या शिजून घ्याव्यात. तर माझं इकडं बनवायचं पण काम चाललं होतं आणि पातेल्यात म्हणजे कढईमध्ये टाकायचं पण काम चाललं होतं. तर साईड बाय साईड अशा गोष्टी मी सगळ्या मॅनेज करून घेते आणि सगळे कामं व्यवस्थित करण्याचा जे शक्य होईल तितका प्रयत्न करत असते. तर इझिली माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि नागदिवेसुद्धा माझे पूर्ण झाले. सगळी पूजा वगैरे करून घेतली, मुलांना पाया पडवलं, त्यांना पण पाया पडण्यासाठी सांगितलं. सगळं झालं आमचं. आणि मग त्यानंतर इथं काजळ धरायचं काम चाललं होतं. तर इथं मी चमच्यानी काजळ धरतीये. आता खुरप्यावरती धरतात, पण माझ्याकडं खुरपं नव्हतं, कारण इकडं काय कुणी खुरपायला घरी मी काय जात नाही, त्यासाठी माझ्याकडं नाही आहे. तर मग चमच्याने मी चमच्यावरती धरत असते. बऱ्यापैकी छान जमतं चमच्यावरती सुद्धा. थोडंसं जोर लावण्यापुरतं झालं मुलांना तरीही चालेल, कारण जर काजळ लावलं तर नजर चांगली येते असं म्हणतात. नजर तेज येते आपल्या डोळ्यासाठी, खूप छान असतं. तर ते मी पहिल्यापासूनच आईचं ऐकलं आहे, तर तेच मी पण करते. आणि तर विशालला ना मी काही नवीन काय करत असले की त्याला ना पाहायचं असतं, तो खूप एक्सायटेड असतो पाहण्यासाठी. आणि एक चित लावून पाहतून मला प्रश्न विचारत असतो की हे काय करती मम्मा, असं का करती, तसं का करती, सगळं विचारत असतो. जे जे मला करायचं असतं ना ते त्याला पण करायचं असतं. आणि सोनूला सुद्धा. पण सोनूला मी मोबाईल धरायला लावला होता, कारण तिला म्हटलं थोडासा व्हिडिओ घे. तर तिला न करायचं होतं ते काजळ वगैरे धरायचं होतं ना, ती काही एवढं व्हिडिओ व्यवस्थित शूट करत नव्हती, तिचा मूडही नव्हता. आणि ती म्हणत होती की दाखव मोबाईलमध्ये की काजळ किती झालं आहे चमच्याला, किती चिटकलं आहे वगैरे दिव्यांवरचं. तर मग तेच ती बघत होती. तर मग म्हटलं चल मी एकदा शूट करते, तू जेवायला घे, कारण जेवायची सुद्धा वेळ झालेली होती. आणि मग बघा असे नागदिवे केलेले आहेत. आता तुम्ही कशा पद्धतीने करता तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चिकुल्या फळ आणि त्याचबरोबर मेथीच्या भाजीचा एक नैवेद्य दाखवला. आता इथं ना आमच्या गावाकडे ना हरभऱ्याची सुकी म्हणजे हरभऱ्याची वरची पाला काढून त्याची भाजी म्हणून करतात नैवेद्यासाठी. पण इथं ना आता काही भाजी वगैरे मिळत नाही, मग मेथीची भाजीच मी बनवली होती. तर इकडं मी तसंच करते. तर विशालला सुद्धा काजळ धरायचं होतं, ते तो धरत होता. तर मग म्हटलं चल आता बाद झालं, ते थंड व्हायला ठेवूया, पण ते नंतर तुमच्या डोळ्याला लावते मी. आणि इथं जेवण वगैरे चाललं होतं. आज मस्त बेत होता चिकुल्या, वरण आणि मेथीच्या भाजीचा. तर जास्त विशालला चिकुल्या खूप जास्त आवडतात, सोनूला काही जास्त एवढ्या आवडत नाही. ती चुरत होती आपलं मस्त, पण जितक्या खाईल म्हटलं तितक्या खाईल. चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय.